माझ्याकडून विचारलं गेलं त्यावेळेला सिस्टीमचा हा खरा दोष आहे. ज्यावेळेला एखाद्या अधिकाऱ्याला वाटतं की एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला वाटतं की माझ्या मागे कोणतरी आहे आणि माझं कोणीही काय करू शकत नाही, त्यावेळेला ह्या अशा प्रकारचं धाडस वाढतं असं माझं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षापासून या राज्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यावर ज्या पद्धतीने काम करून घेतलं जातं, त्यावेळेला एक तर त्यांची हातबलता असते किंवा नाईलाजाने सहकार्य करण्याची भूमिका असते किंवा मग त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी करतो त्याला कोणी काही करणार नाही याची भीती निघून जाते. आज गृह खातं पूर्णपणाने ज्या 2.5-3 वर्षात 4 वर्षामध्ये सत्ता बदल झाला, मी राजकारण बोलत नाही, परंतु मी प्रामाणिकपणाने सांगतो 2-3 दिवसांनी ते त्याच फलटणमध्ये मुख्यमंत्री आता जाणार आहे, नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन करायला जाणार आहे. बरेच उद्घाटन आहेत. माझा आता साधा प्रश्न असा आहे की ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये त्या मुलीने, त्या तरुणीने, डॉक्टर आहेत, एकतर बंधारे समाजाची आहे आणि ती तिथून दुर्गम काय बोलतात डेव्हलपमेंट नसलेल्या बीड जिल्ह्यातून आलेली आहे आणि तिने स्वतःच्या कर्तृत्वाने डॉक्टर झाल्यानंतर 2 वर्ष ग्रामीण भागामध्ये कोण येत नाही, त्या ग्रामीण भागामध्ये तिने त्या ठिकाणी सेवा केलेली आहे, चांगल्या प्रकारचं काम करते अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. मग ती आत्महत्या करते. ती आत्महत्या केल्यानंतर ती सुसाईड नोट लिहिते. त्याच्या अगोदर तिने तक्रार केलेली आहे, ही फार गांभीर्याने विषय आहे. तिने डीवायएसपींकडे पण तक्रार केली होती, तिने प्रशासनाकडे तक्रार केली होती की मला अशा अशा प्रकारचा त्रास होतोय. त्याच वेळेला पोलीस डिपार्टमेंटने जर तो विषय गांभीर्याने घेतला असता तर मला वाटतं त्या तरुणीचा जीव वाचला असता. आज मला त्याच गोष्टीवर महत्वाचं घ्यायचं आहे, कारण काय होतं आपल्या डिपार्टमेंट मधले माणूस आहे म्हटल्यानंतर पाठीशी घालण्याचा प्रकार झाला की त्याचे असे परिणाम भोगावे लागतात. तुम्हाला जर मी सांगायचं म्हणतो तो वगाशी जो विषय निघाला, एखाद्या प्रशासनामधले डॉक्टर तरुणी ज्यावेळेला ती काम चांगल्या पद्धतीने करत असते त्यावेळेला इथेच नव्हे, मगाशी नीलमताईंनी सांगितलं की सिव्हिल सर्जन, आपल्याला कल्पना नसेल सिस्टीम एवढी पोखरली गेलेली आहे की एखादा गुन्हा दाखल करायचा झाला तर तो 323 असेल तर 307 करा म्हणून सुद्धा दबाव येतो. म्हणजे एखाद्याचं घर उद्ध्वस्त करायचं त्यावेळेला मग तसे रिपोर्ट तयार केले जातात. शासनाच्या सत्तेमध्ये जे असतात ना माणसं, ते रिपोर्ट तयार करतात. आज तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये जर बघितलं गेलं तर पूर्वी एक आदरकेप मधून गाव आहे खुर्द, तिथं एकाचा खून झाला. तो खून झाला, त्यांनी तक्रार त्याच्या कुटुंबाने, आजही तो ज्याने खून केला तो अजूनही फरार आहे. म्हणजे इतके महिने झाले, 9-10 महिने झाले, तो अजूनही फरार आहे. म्हणजे पोलीस यंत्रणेने त्याला अटक केली नाही. हा जो विषय निघालेला जो आहे ना, तो हा विषय असा आहे की तिथे राजकीय दबाव आला आणि तो खून झाला होता, त्याला अपघात दाखवला गेला. शशिकांतजी, तुमचा मुद्दा कळतोय की व्यवस्था कुठेतरी पोखरली गेलेली आहे आणि यावरती आपण अर्थातच पुन्हा एकदा नीलमताईंकडे जाऊयात, पण मला असं विचारायचं की ह्या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात का? हो, 100%. 100% तुम्हाला आज परत सांगतो, आता तुषार जोशी म्हणून एसपी आलेली आहे, त्यांनी पहिलाच काउंटर केला. एका महिलेच्या जागेने हे करताना जो चोर होता त्याला त्यांनी काउंटर केला. एकच मिनिट, आता 1 मिनिट माझं ऐकून घ्या ना, मला बोलवलं तर 1 मिनिट ऐकून घ्यायला पाहिजे. आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे मागच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यातली सिस्टीम जी आहे, मी माझं उदाहरण देतो, माझ्या घरी 2 वेळा पोलीस आले. एकदा पोलीस असा झाला घराची पाहणी करायला, लोकप्रतिनिधी बघायला पाहिजे. परवाच्या दिवशी एक पोलीस दारू पिऊन येऊन गेटवर माझ्या भांडण करून गेला, काही कारण नाही. भीती हा प्रश्न जो प्रशासनाचा धाक असतो ना, तो जर राहिला नसेल तर सामान्य लोक गुन्हे दाखल होतात, जे गुन्हेगार नसतात त्यांना सोडलं जातं, गुन्हेगार नसतात त्यांच्यावर केसेस होतात, जे गुन्हेगार असतात त्यांच्यावर केसेस होत नाही. म्हणजे त्यावेळेला आमचं म्हणणं ही घटना घडली कोणी? पोलीस डिपार्टमेंटला एक अधिकारी आहे, त्यांनी त्याच्यामध्ये त्या प्रकारे ते केले. अगोदर तक्रार होत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा 100% करणार. शशिकांतजी, एक प्रश्न ऍडव्होकेट स्मिता सिंगलकर यांच्याकडे मी येणार आहे. फक्त मला याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, पाठपुरावा करताना ज्या खासदाराचा उल्लेख केलाय तो कोण आहे ते शोधून काढण्याचाही प्रयत्न करणार का? तो पोलीस या घटनेमध्ये दबाव कोणी आणलं होतं तिच्या भावाने सांगितलेलं आहे, ते पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहित असेल. मी घटनेचा उल्लेख केलेला आहे. खासदार कोण, माजी खासदार कोण का कोण, याचा पोलिसांनी स्पष्टीकरण करावं. त्याच्या घटनेचा त्यांचा संबंध नसेल
पण त्या दबावापोटी या संदर्भामध्ये पण तपासाचा काही पाठपुरावा परत मात्र ती आपण कराल. परत करणार, 100% करणार. हा, नक्कीच. धन्यवाद शशिकांतजी. आता मी पुन्हा चर्चेकडे पुढे जाते. पटकन मला नीलमताईंना विचारायचं आहे की आपल्याला उत्तर द्यायचं होतं काही शशिकांतजींना, ते आपण थोडक्यात द्या. मला एक असं वाटतं की आपण आता अनुभवी आहे, शशिकांतजी शिंदे सुद्धा. मी स्वतःही 22 वर्ष विधान परिषदेत आहे. गेले 8 वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. कुणाला क्लीन चिट देण्याचा प्रश्न नाहीये. पण मला इथे जरूर असं वाटतं की जसं अशा घटना घडतायत दुर्दैवाने, तसं अनेक केसेसमध्ये शिक्षा सुद्धा होण्याचं प्रमाण जे आहे ते आकडेवारी जर का पाहिली तर अगदी 4.5% होतं 2008 साली, ते आज 24 ते 25% ते 52% अनेक केसेसमध्ये सामाजिक स्वरूपाच्या गुन्हा. नाही, माझं पूर्ण करा. नाही, एक मिनिट, माझं पूर्ण होऊ द्या. दोषसिद्धीचं प्रमाण वाढतं आहे. माझं एकच म्हणणं आहे शशिकांतजी, तुम्ही नेहमीच मध्यममार्गी व्यवस्थित भूमिका घेत असता की तुम्ही सगळ्या पोलीस दलाबद्दल सरसकट नीतिधैर्य खच्ची होईल अशी स्टेटमेंट करू नये. जो अद्यापी गावचा खुनाचा घटना आहे त्याचा आरोपी पकडला गेला पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे. नाही, मी एवढ्यासाठी सांगते. नाही, मी तुमच्याबद्दल आरोप करतच नाहीये. मी असं सांगते याच्यामध्ये की पोलिसांपैकी अनेक जण चांगलं काम करणारे अधिकारी सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः उल्लेख केला की त्यांनी एक असा एन्काउंटर केला होता. मुद्दा असा आहे, वैशाली कडूकर या सुद्धा तिथे आहेत त्या भागात. याखेरीज आपल्याकडे राज्यस्तरावरती एक पोलीस यंत्रणा काम करते. तर मला स्वतःला असं वाटतं की जे लोक चांगलं काम करतात त्यांचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीने आपलं संभाषण असू नये. आणि याच्यातले जे दोषी आहेत त्या प्रत्येकाचं न्यायसंस्थेच्या पर्यंत आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये वैष्णवीच्या केसमध्ये हगवण्याच्या जसं समोर आलं तसं देवेंद्र फडणवीस कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यामध्ये काम करतील हे याच्यासाठी सहकार्य करण्याची आपली भूमिका असावी. पक्षीय वादविवाद याच्यात अशा केसेस मी एक क्षणभर तुम्हाला थांबवते. आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया. तुमच्या दोघांचेही मुद्दे समजत आहेत आणि त्याचबरोबर नक्कीच आता सध्या पोलीस प्रशासनावरती प्रश्न नक्कीच आहेत. मी आता स्मिताताईंकडे येते. स्मिताताई, क्षणभर थांबा शशिकांतजी. आधी आपण थोडंसं पुन्हा एकदा मुद्द्यावरती येऊया. स्मिताजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तरुणीने सामान्य व्यक्तीवरती बलात्काराचा आरोप करणं आणि त्याच्यानंतर आत्महत्या करणं आणि खाकी वर्दीवरती असा आरोप करणं याचे संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?